नमस्कार. आज मी इथे भाजीचं अळू घेतलेलं आहे, म्हणजेच तेरे बोलतात. ते साफ करून घेते. पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. पानांमध्ये देठ दुमडून गोल करून सुरीने कापून घेते. अशा प्रकारे कापून घेते. कुकरच्या डब्यामध्ये घेतलेले. इथे फणसाच्या आटल्या घेते चेचून. भाजीत थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आटल्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजून घेते. भाजी रवीने घोटून घेते आणि त्यात शिजून घेतलेल्या फणसाच्या आटल्या सफेद वाटाणे घालते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडंसं ओवा आणि 2-3 लसणीच्या पाकळ्या घालते. एक कांदा घालते उभा चिरलेला. ओलं खोबरं घालते आणि लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे, ते मिक्सरला वाटून घेते. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, लसूण, कढीपत्ता, थोडंसं हिंग घालते आणि फोडणी मिक्स करून घेते. शिजून ठेवलेला आळू घालते आणि मिक्स करून घेते. कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते, मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. गरम मसाला, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते. 4 कोकमं घालते आणि मिक्स करून छान उकळी काढून घेते. अळूच्या भाजीला उकळी आलेली आहे. अळूची भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं घालते. लसणीच्या पाकळ्या बारीक कापून ठेवलेल्या घालते. एक कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा लालसर भाजून घेते. थोडंसं हिंग घालते फोडणीत. मिक्स करून घेते. थोडीशी हळद, लाल तिखट आणि मिक्स करून घेते. कांद्यावर कोथिंबीर घालते. इथे मुगाच्या डाळीत हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून शिजून घेतलेली आहे, ती घालते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ मिक्स करून छान उकळी काढून घेते. मुगाच्या डाळीला उकळी आलेली आहे. मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. इथे भाजीचा कच्चा फणस घेतलेला आहे. स्वच्छ धुवून पाणी आणि थोडंसं तेल घालून कुकरला शिजून घेते. फणस शिजून घेतलेलं आहे. त्याचे आतली माव काढून घेते आणि पातळ कापं काढून घेते त्याची. अशा प्रकारे कापं कापून घेतलेले आहेत. कापांना आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि पेस्ट करून घेते आणि फणसाच्या कापांना लावून घेते. इथे एका ताटामध्ये रवा घेतलेला आहे. फणसाच्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलात फणसाची कापं फ्राय करून घेते. कापं शिजलेली आहेत. फक्त वरून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. फणसाची कापं तयार आहेत. आता मी काढून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालते. थोडंसं मीठ घालते आणि कांदा परतून घेते. थोडीशी हळद घालते आणि कांद्यावर मिक्स करून घेते. इथे तोंडली उभी कापून घेतलेली आणि ओले काजूगर आहेत, ते भाजीसकट तेलावर परतून घेते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. तोंडली शिजलेली आहेत. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. तोंडलीचे काजू घालून भाजी तयार आहे.
इथे पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यात शिजलेला फणस घालते, तेलावर परतून घेते, थोडंसं मीठ घालते. फणस परतून झालेलं आहे, वाटीत काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, ओलं खोबरं, लिंबाचा रस सगळं घालून मिक्स करून घेते. फणसाचा किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.